कल्याणजवळ विमानतळासाठी सरकारनं जबरदस्ती जमिनी संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। नेवाळी विमानतळाविरोधात आपण ही बातमी बघतोय। सरकारच्या जमिनी संपादनाविरोधात आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेलं आहे। आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्याचं समजतंय। संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केली आहे। मालकीच्या जमिनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतकऱ्यांचा संताप टोकाला गेला आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कल्याण मलंगट रस्त्यावरती टायर जाळून वाहतूकही बंद पाडलेली आहे। महत्त्वाची बातमी बघतोय, कल्याण मलंगट रस्ता आता रोखण्यात आलेला आहे। घोषणा देना आंदोलन सुरू आहे। कल्याणजवळ विमानतळासाठी सरकारने जबरदस्ती जमिनी संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। नेवाळी विमानतळासाठी या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय आणि त्याच विरोधात शेतकऱ्यांनी आता उग्र आंदोलन केलेलं आहे। टायर जाळलेले आहेत। त्याचबरोबर हे आंदोलनाला वळण लागल्याचं समजतंय। आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले। एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, कल्याण मलंगट रस्त्यावरती आपण बघतोय की शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। नेमकं आता तिथे स्थिती काय आहे आणि हा नेमका रास्ता रोको कशासाठी आहे या संदर्भात सविस्तर माहिती सांगा। ही 650 हेक्टर जमीन आहे। ही ब्रिटिशांपासून जे तिकडे विमानतळ होता अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी हा जो भाग आहे त्याच्यावरून हा वाद आहे। ब्रिटिश गेले तरी सुद्धा जी जमीन आहे ती शेतकऱ्यांकडून घेण्यात आली होती, ती शेतकऱ्यांना परत देण्यात यावी। हा स्वातंत्र्यानंतरचा जो लढा होता शेतकऱ्यांचा तो चालू आहे। गेले कित्येक वर्षांपासून हा लढा चालू आहे। आज अचानक सकाळच्या सुमारास शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी अंबरनाथ डोंबिवली रस्ता असेल आणि कल्याण मलंगट रस्ता असेल तो पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे। जाळपोळ झालेली आहे। आता सुद्धा माझ्या समोर मी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात गावागावातून जमाव जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे। बदलापूर रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे। गाड्यांची मोडतोड झालेली आहे, गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत। नेव्हीनी जी जागा आपल्या ताब्यात घेतलेली आहे ती गावकऱ्यांना परत देण्यात यावी। वर्षानुवर्षे गावकरी पूळ आहे गावकऱ्यांचं, ज्याप्रमाणे अशी ही मुख्य मागणी आहे। मात्र नेव्ही जी आहे ती काही ऐकायला नाही आणि हा जो वाद आहे अनेक वर्षांपासून सुरू आहे याचा भडका जो आहे तो आज इथे उडताना इथे दिसत आहे। विशाल, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि ह्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले? ह्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील दगडफेकीमध्ये मार लागलेला आहे। ह्या संदर्भात काय सांगाल? घोषणा देना आहे। इथे सुद्धा माझ्या मागे जवळजवळ 4 ते 5 गावातील जी माणसं आहेत ती रस्त्यावरती इथे उतरलेली मला इथे दिसत आहेत आणि सध्या आपण बघू शकतो की खूप जे तरुण आहेत गावातले ते अत्यंत संतप्त झालेले आहेत। वाहनं जे आहेत आरवत आहेत आणि आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे प्रचंड संताप जो आहे तो त्यांना इथे दिसत आहे। काही केलं की आमची जमीन आम्हाला परत मिळायला हवी ही मागणी जी आहे ती घोषणा देना आहे। बरोबर आहे, जमीन पुन्हा परत मिळावी यासाठी हे आंदोलन इथे छेडण्यात येतंय। विशाल, अर्थात मोठ्या संख्येने आपण बघतोय ही शेतकरी जमा झालेले आहे। मात्र या शेतकऱ्यांना आपण बघितलं तर पेरण्या करण्यास देखील मज्जाव घालण्यात आला होता। ह्या संदर्भात काय सांगाल? बरोबर आहे मधुरा, ही जी जमीन आहे ही वर्षानुवर्षी आहे आधी ब्रिटिशांकडे होती, त्यानंतर जी भारत सरकारने ताब्यात घेतली होती आणि अचानक काही वर्षानंतर नेव्हीने तिकडे आपली एक तळ सुद्धा सुरू केलेला आहे। त्या जागेमध्ये विशाल तुम्ही आमच्यासोबत असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा। आपल्यासोबत आमदार गणपत गायकवाड आहेत। गायकवाडजी, आपण बघतोय मोठ्या प्रमाणात नेवाळी विमानतळाविरोधात हे शेतकरी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। तुम्ही तिथले स्थानिक आहात, काय सांगाल? एकूणच मी आता आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः पोहोचलोय मी आणि मी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मी आजच मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की आजच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं कडनं बाजू मांडणार आहे शेतकऱ्यांची। जे नेव्हीचे लोक जागा जबरदस्तीने शेतकऱ्यांची घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये कोर्टात आम्ही शेतकरी संघटना कोर्टामध्ये सुद्धा गेलेली आहे आणि लवकरात लवकर कोर्टातून सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागेल।
बरोबर आहे गायकवाडजी, तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांच्या बाजूने हा निर्णय लागेल, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे चालू आहे आंदोलन आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू आहे. मग आता पेरण्या करण्यास देखील खरं तर मज्जाव करण्यात आलेला आहे. ह्या जमिनी पुन्हा एकदा परत मिळाव्यात ह्यासाठी तुम्ही काय नेमकी पावलं उचलणार आहात? काय चर्चेदरम्यान तुम्ही मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहात? केंद्र शासनाचा हा विषय आहे, राज्य शासनाचा विषय नाही. एक केंद्र शासनाच्या अधिकारामध्ये आगेच्या कारणाने तिथे थोडं आम्ही कुठेतरी कमी पडतोय. पण आज मुख्यमंत्र्यांची भेटून ज्या शेतीवाल्यांना ज्यांना पेरण्या करण्यात आहेत त्यांना शेती करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करेन. बरोबर. गायकवाडजी, तुमचं शेतकऱ्यांशी काही बोलणं झालंय का ह्या संदर्भात? मी आता स्पॉटवरती आलेलो आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना विनंती करणार आहे का तुम्ही आंदोलन मागे घ्या. आपण बघतोय गायकवाडजी, मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पेटलेलं आहे. कुठे टायर जाळल्या जात आहेत, त्याचबरोबर पोलिसांवरती देखील दगडफेक करण्यात आलेली आहे. या सगळ्या आंदोलनकर्त्यांना तुम्ही शांततेचं आवाहन केलंय का? हो, त्यांना शांत राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे. मी दुपारपासून मी त्यांच्या विविध कार्यकर्त्यांशी बोलतोय आणि नक्कीच आता म्हणजे नियंत्रणामध्ये आलेल्या सर्व गोष्टी पोलिसांनी सुद्धा या गोष्टीवरती लक्ष देऊन सर्व नियंत्रणात आणलेलं आहे. गायकवाडजी, धन्यवाद या चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. आपले प्रतिनिधी विशाल वैद्य देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल, आपण बघतोय की गायकवाडजी आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात भेट घेणार आहेत आणि काही मुद्दे मांडणार आहेत. मात्र सध्या तिथली परिस्थिती चिघळत चालल्याचं बघायला मिळतंय का? आणि एकूणच या आंदोलनावरती पोलिसांनी काय लाठीमार किंवा काही इतर काही कारवाई केली आहे का? काय आंदोलन करताना ताब्यात घेतलंय का? काही आंदोलन करताना ताब्यात घेतलेला आहे, मात्र इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत स्फोटक आहे अशीच म्हणावी लागेल. स्वतः आमदार गणपत गायकवाड जेव्हा या ठिकाणी होते तेव्हा त्यांची गाडी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ऐकायला तयार नव्हते. आंदोलक जे आहेत इंडियाची सुद्धा गाडी, आपल्या सुद्धा गाडीला मला सुद्धा चारही बाजूने घेरलं होतं. काही स्वरूपात ऐकायला तयार नाही आहेत. पोलीस आता सध्या तरी जे आहेत बळाचा वापर करण्यास टाळत आहेत. समजूत काढण्यावर त्यांचा भर आहे. मात्र इथले जे शेतकरी आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत. कुठल्याही स्वरूपाचं समजूत म्हणजे त्यांना मध्यस्थी अजिबात ऐकायची इच्छा नाहीये. आता सध्या तरी प्रताप दिघावकर जे आहेत इथे क्षेत्राचे ते महासंचालक हे आयुक्त आहेत, ते इथे स्वतः जातीला ठाण आणून बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सगळी स्थिती जी आहे ती आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आता पोलिसांनी पूर्ण जो आहे महामार्ग जो आहे डोंबिवली अंबरनाथ कर्जत हा जो महामार्ग आहे तो आपल्या पूर्ण ताब्यात घेतलेला आहे. शेतकरी जे आहेत ते आता इथेची छोटी मोठी गावं आहेत त्या गावांमध्ये लपून बसलेले आहेत आणि मध्येच रस्त्यावरती येऊन एक दोन ठिकाणी जाळपोळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जो महामार्ग जो आहे तो त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त संपूर्णपणे लावण्यात आलेला आहे. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे आणि ठाणे ग्रामीण, ठाणे शहर या ठिकाणची मोठ्या प्रमाणात पोलीस तुकडी जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य राष्ट्रीय पोलीस दलाचे जवान सुद्धा आहेत, ही सुद्धा तुकडी बोलवण्यात आलेली आहे. एकूणच आपण इथे बघू शकतो की प्रचंड तणाव आहे. पोलीस जे आहेत ते मात्र इथे या बाजूला आता बसलेले आहेत आणि जो महामार्ग जो आहे त्या ठिकाणी मात्र शेतकरी दिसत नाहीत. मात्र शेतकरी जे आहेत ते छोट्या गावांमध्ये जे आहेत ते आता बसलेले आहेत. बरोबर आहे विशाल. मात्र आता आपल्याशी गणपत गायकवाड तिथले आमदार आहेत स्थानिक, त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तरी देखील अजूनही शेतकऱ्यांचा जो उग्र आंदोलनाचा जो पवित्रा आहे तो तसाच बघायला मिळतोय का? आणि जर ह्याच्यावरती पोलीस काही कारवाई करताना दिसत आहेत का? कारण की तुम्ही म्हणाले की काही शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. मात्र एकूणच पेरण्या करू नये असं सांगितलं गेलेलं होतं. खरं तर आता बघितलं जातं तर पेरण्यांचा आता मौसम आलेला आहे आणि एकूणच ह्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय का सरकारकडून? हा वाद जो आहे आताचा नाही आहे, हा गेले अनेक वर्षांपासूनचा हा जो वाद आहे तो आहे. जी जमीन जी आहे ती नेव्हीने आता आपल्या ताब्यात घेतली आणि नेव्हीचा तळ जिकडे आहे तिकडे शेतकरी गेला तरी सुद्धा तिकडनं हुसकून लावण्यात येतो असा आरोप शेतकऱ्यांकडनं वारंवार करण्यात येतो. गेले अनेक महिने जो आहे हा वाद चालू आहे. मागे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा सुद्धा अशाच प्रकारचं उग्र आंदोलन
करण्यात आलं होतं. त्यानंतर काही शेतकऱ्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. मात्र आज जो आहे तो ही जमीन आमची आहे, आता पावसाळा सुरू झालेला आहे, आम्हाला आमच्या जमिनीमध्ये शेती करून द्या, अशा प्रकारची मागणी धरत हे शेतकऱ्यांनी अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू केलेलं आहे. बरोबर. विशाल, पुन्हा एकदा सांगा की हे नेवाळी विमानतळ प्रकरण नेमकं कधीपासून आहे आणि काय ह्याची पार्श्वभूमी आहे? घोषणा द्या. हा नेवाळी विमानतळ जो आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी ही जी जमीन होती कल्याण अंबरनाथ तालुक्यातील मलंगड जो परिसर आहे, विशाल तुम्ही आमच्यासोबत असेच फोन लाईन वरून उपस्थित राहा. आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया. श्रीकांतजी, आपण बघतोय की आता कल्याण मलंगड ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारलेलं आहे. या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल, त्याचबरोबर शांततेचं आवाहन कसं कराल, काय सांगाल? घोषणा द्या ना. हॅलो श्रीकांतजी, हा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो श्रीकांत, बोला आता आवाज. हा, आपण बघतोय की ह्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारलेलं आहे या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त जरी असला तरी पोलिसांवरती देखील दगडफेक करण्यात आलेली आहे. हे एकूणच नेवाळी विमानतळा विरोधात त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे. ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आश्वासन द्याल? आता गेले आज जे आंदोलन आता एवढ्या उग्र स्वरूप धरलंय तर न्यूज चॅनलच्या माध्यमाने मला कळालं की एवढ्या मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन गेले कित्येक वर्ष हे शेतकरी त्यांच्या जमिनीसाठी सरकारकडे पाठपुरावा करतात. आज कोर्टाची गेले 2 वर्ष आम्ही केंद्र सरकार असेल, अगोदरचे रक्षा मंत्री पर्रिकर असतील, आताचे रक्षा मंत्री डॉक्टर सुभाष भामरे असतील, यांच्याबरोबर वारंवार चर्चा केली. गेल्या आठवड्यातही आम्ही डॉक्टर सुभाष भामरे यांना भेटलो. तरी शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या आमच्या जमिनी आहेत, ज्या आम्ही 75 वर्षापासून या जमिनीवरती शेती करतोय, त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात यासाठी वारंवार सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला. पण आज जेव्हा शेतकऱ्यांनी तिथे शेती लावण्यासाठी घेतली तर शेती उपटण्याचं काम त्या नेव्हीवाल्यांनी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन डॉक्टर भामरेंनाही भेटलो की अशा प्रकार चालू आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याला थांबवण्याचं काम करा. की जो शेतकरी आज शेती करून आपलं पोट भरण्याचं काम करतो गेले 75 वर्ष, त्याला अचानक तुम्ही भूमी हीन करू शकत नाही. 1600 एकर जमीन आहे तिथे, आज तिथे शेतकरी राहतो, त्याच्या शेती आहेत, गेले 75 वर्ष तिथे शेतकरी शेती करतोय. तर याच्यामध्ये सरकारने मध्यस्थी करून लवकरात लवकर केंद्र सरकारने यामध्ये मध्यस्थी करून एक तोडगा काढला पाहिजे. बरोबर. श्रीकांतजी, मध्यस्थी करून तोडगा काढला पाहिजे असं तुम्ही म्हणालेला आहात. तुम्ही काय नेमकी पावलं उचलाल? आता गेल्या 2 वर्षापासून लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा विषय असेल, त्यावरती नंतर पर्रिकरांना भेटण्याचा विषय असेल, खुद्द शेतकऱ्यांबरोबर आम्ही पर्रिकरांनाही भेटलो. तिथे आताचे जे रक्षा राज्यमंत्री आहेत डॉक्टर सुभाष भामरे त्यांनाही भेटलो. कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाल्या. तर शेतकऱ्यांचं म्हणणं एवढं आहे की जे आमची जमिनी आहेत गेले 75 वर्ष, ती 75 आम्ही कसतोय जमिनी, ती जमिनी आम्हाला मिळायला पाहिजे. आणि सरकारनेही त्याच्यावरती सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. नक्कीच सकारात्मक पाऊल खरं तर उचलणं आवश्यक आहे. धन्यवाद श्रीकांतजी या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. विशाल, तुमचे देखील धन्यवाद या संपूर्ण घटनेची इत्थंभूत माहिती दिल्याबद्दल. आपण बघतोय की नेवाळी विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन पुकारलेलं आहे. ही दृश्य आपण बघू शकतो. कल्याण मलंगड रस्त्यावरील ही दृश्य आहे. तिथे रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.